कॉकरोच जनता पार्टीनंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीची क्रेज। 24 तासामध्ये 2,47,000हून अधिक फॉलोअर्स। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर। विनोद तावडे आणि स्मृती इराणी राष्ट्रीय सरचिटणीसपदी। भारती पवार, पीयूष गोयल यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। राज्यातील विकास प्रकल्पांबाबत चर्चा झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मी दिल्लीत असलो तरी चर्चा आणि महाराष्ट्रात राहिलो तरी ही चर्चा। अनेक रिकामटेकड्यांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतं। मी महाराष्ट्रातच राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री ठरले। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन। राज्य सरकारकडून पालकमंत्री पदाबाबत अधिकृत घोषणा। एनडीए सोबत जाण्याचा कोणताही विचार नाही। खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं विधान। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना सुप्रिया सुळेंकडून पूर्णविराम। 29 ऑगस्ट पासून अंतरवालीत आंदोलनाची तयारी करा। मनोज जरांगेंची माहिती। अन्याय होईल तिथं पेटून उठा, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। तर तब्येतीच्या कारणास्तव जरांगे पाटील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता कमी। राज्यातील मराठा भगिनींनी समजून घ्यावं आणि पदरात घ्यावं। मराठा तरुणींबाबत वादग्रस्त विधानानंतर नवनाथ वाघमारे यांचा माफीनामा। रोहित पवार मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला। एसआयआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी। एसआयआर बाबत भाजपने सॉफ्टवेअर काढल्याचा रोहित पवारांचा आरोप। चर्चगेटमधील आयकर भवनाच्या तळमजल्याला लागलेली आग विझवण्यात यश। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। मुंबई गोवा महामार्गावर आजपासून टोल वसुली सुरू। ओसरगाव टोल नाक्यावर वसुली। सिंधुदुर्गच्या MH7 वाहनांना टोलमाफीतून सुटका। सुटका आहे का संभ्रम। वर्सोवा घाटकोपर मेट्रो मार्गिकेवर आता डिजिटल पासची सुविधा। वर्सोवा घाटकोपर मेट्रो प्रवाशांसाठी मोठा दिलासा। मुंबई मेट्रो 1 मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डिजिटल पासची सुविधा उपलब्ध। रेल्वे स्थानकांवरील पाण्यात आढळले ई कोलाई विषाणू। वॉटर कूलर आणि नळातून घेतलेले पाण्याचे नमुने। CSMT कल्याणसह 412 स्टेशनवरचं पाणी दूषित। कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। मोदी सरकारची दहशतवाद विरोधी मोठी कारवाई। शहजाद भट्टी नेटवर्कचा सुरक्षा यंत्रणांकडून पर्दाफाश। कारवाईत आयडी, ग्रेनेड, पिस्तूल आणि जिवंत काडतुसं हस्तगत। तामिळनाडू हे देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य। 9,37,000 कोटींच्या कर्जासह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। कर्जाच्या वापरावर केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त। भारत श्रीलंका कसोटी पावसानं बाधित। पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाची घट्ट पकड। तिसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 178 धावांची आघाडी। भारताकडून फिरकीपटू मानव सुथारच्या तर अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या 3 विकेट्स।